शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवानंद तराणे, रसिकांशी हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे आणि गाण्यावर प्रेम करत म्हटलं पाहिजे असं आपण नेहमी म्हणतो. कारण गाण्यावर प्रेम करणारे कलाकार जर एकत्र आले तर नक्कीच ते गाणं अधिक खुलतं, अधिक फुलतं आणि संगीताच्या क्षेत्रात एक वेगळं योगदान देखील ठरतं. आज आपण ज्यांना भेटणार आहोत त्यांची सुरुवात झाली ती खरं तर एका रिॲलिटी शोमुळे. म्हणजे स्पर्धक ते परीक्षक असा एक वेगळा प्रवास त्या दोघांचाही घडला आणि आजही आपण त्यांना कदाचित ओळखतोय ते त्या लहानपणातल्या त्यांच्या गाण्यामुळे. सारेगमप लिटिल चॅम्प्सचे स्पर्धक ते परीक्षक असा प्रवास ज्यांनी अनुभवला आणि आज स्वतंत्र गायकी ज्यांनी निर्माण केली असे दोन कलाकार आज आपल्या भेटीला येत आहेत. मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे. स्वागत करूया. प्रभो विघ्नहर्ता गणेशानन्ता, प्रभो विघ्नहर्ता गणेशानन्ता, नमो विश्वरूपा नमो एकदन्ता, नमो विश्वरूपा नमो एकदन्ता, प्रभो विघ्नहर्ता गणेशानन्ता, प्रभो विघ्नहर्ता गणेशानन्ता. तुझ्या सोबतीचा कृपा वृक्ष डोई, तुझ्या सोबतीचा कृपा वृक्ष डोई, तुझ्या योजनेचे जगत मात्र भोई, तुझ्या योजनेचे जगत मात्र भोई. तुझा वीण काही नसे अंबरात, तुझा वीण काही नसे अंबरात, तुझे रूप सिंधू तुझी गर्दराई, तुझे चरणी आम्ही शरण आलो दिगंता, तुझे चरणी आम्ही शरण आलो दिगंता. नमो विश्वरूपा नमो एकदन्ता, नमो विश्वरूपा नमो एकदन्ता, प्रभो विघ्नहर्ता गणेशानन्ता, प्रभो विघ्नहर्ता गणेशानन्ता, प्रभो विघ्नहर्ता गणेशानन्ता. वाह, अतिशय सुंदर अशी सुरुवात तुम्ही केली. या स्वागत आहे तुमचं दोघांचे. तुम्हाला लहानपणापासून आत्तापर्यंत लोकांनी पाहिलंय, अनुभवलंय. म्हणजे आता तुम्ही खरंच मोठे झालात, कारण आत्ता जे गाणं आपण गायलो, म्हणजे तुम्ही दोघं जे गायलात त्याला संगीत प्रथमेश तुझं होतं. तर मला असं वाटतं की आज गाण्यांच्या गोष्टी उलगडणार आहोत आपण. तर तुम्ही गायलेल्या अनेक गाण्यांच्या मागच्या घटना, प्रसंग असे आम्हाला ऐकायला आवडतील. तर आत्ता जे गाणं सादर झालं, कसं तयार झालं ते गाणं?
गणपती उत्सव आपल्याकडे गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. म्हणजे माघी आणि भाद्रपदामधला, पण भाद्रपदातला गणपती उत्सव फार मोठा असतो, तर त्याचं स्वरूप मोठं असतं. तर आणि कोकणामध्ये त्याचं स्पेशली जास्त खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. खूप दिवसांपासून एक डोक्यात होतं की गणपती बाप्पाचं एखादं गाणं करूया आणि त्याच्यामध्ये असं ऐकताना ते सुदिंग वाटलं पाहिजे किंवा त्याची चालीमध्ये कोणताही काय म्हणूया कृत्रिमपणा नको, ती नॅचरल असू दे किंवा ऐकणाऱ्याला एकदम डोळे मिटून छान आनंद त्याचा मिळाला पाहिजे असं एक डोक्यात होतं. तर माझा मित्र आहे कौस्तुभ आठले, म्हणजे हे गीत ज्याने लिहिलंय तो, तर त्याला मी म्हटलं की असं तू कोणतं तरी एखादं गाणं लिहिशील का बाप्पावरचं, की जे मी कंपोज करून आपण त्याचं चांगलं छान गाणं तयार करू. तर तो म्हणाला की ठीक आहे. तो जेव्हा लिहायला बसला, त्याच्या आधी त्याने अशी गाण्यासाठी म्हणून कविता केलेली अशी नव्हती. तर तो म्हणाला की मला सुचतंय भरपूर, पण तुला नेमका मीटर काय पाहिजे, तर ते मला कळलं तर बरं पडेल. मग मी त्याला म्हटलं की ठीक आहे, मी तुला ह्याचा एक मुखडा म्हणजे कॉम्पोज करून देतो, फक्त एक ट्यून, तर तुला त्याच्यामध्ये कसं लिहिता येते ते बघ. मग मी त्याचा आधी ह्या गाण्याचं मुखडा कॉम्पोज आधी करून दिला, त्याला ट्यून दिली आणि मग त्याच्यापासून मग त्याने पुढे लिहायला सुरुवात केली. मग कडवी त्याची नंतर चालीवर त्याने पहिल्यांदा पण फक्त ह्या गाण्यामधली मुखड्याची चाल आधी झालीये आणि शब्द नंतर. मग बाकी नंतर त्याला मीटर एकदा समजल्यानंतर मग त्याने दोन्ही अंतरे लिहिले आणि मग त्याप्रमाणे चाल बांधली गेली. राग मेघ ह्याच्यामध्ये बेस आहे आणि माझा अतिशय आवडीचा राग आहे. मोस्टली ज्या आता आपण बघूया पुढे काही रचना आहेत त्या माझ्या आवडत्या रागांवरच आधारित आहेत, कारण मला असं कुठेतरी वाटतं की आपण स्वतः जर त्याचा आनंद घेऊ शकलो तर आपण ऑडियन्सला आनंद देऊ शकतो. तर त्यामुळे मेघ रागावर आधारित हे आहे आणि पुढे मग असंच ते बनत गेलं. त्यानंतर ह्या गाण्याचं सगळं रेकॉर्डिंग, अरेंजमेंट, त्यानंतर म्हणजे तबला, पखवाज या सगळ्या गोष्टी रत्नागिरीमध्ये केलेल्या आहेत. अच्छा. हा, म्हणजे सगळं रत्नागिरीमध्ये, म्हणजे इव्हन रेकॉर्डिंग आणि मिक्सिंग मास्टरिंग पण त्याचं तिकडेच झालंय. सगळे रत्नागिरीतले कलाकार आहेत. राजन किल्लेकर म्हणून आमचा एक मित्र आहे, तर त्याने ह्याची अरेंजमेंट केली आहे. बरं, तेव्हा एकदम कमी दिवस होते गणपतीला, तर मग त्याच्यामध्ये त्याने जेव्हा अरेंजमेंट करायला सुरुवात केली तेव्हा तो म्हणला की ह्याच्यामध्ये आपण सितार वापरूया. तर मग सितार प्लेअर असं पटकन तेव्हा अवेलेबल होत नव्हता आणि परत रत्नागिरीत यायचं त्याने. आणि इव्हन मुंबई पुण्यातनं पण आणता आला असता, पण एकदम वेळ कमी होता आणि मग तो कधी वाजवणार, कधी त्याचं मिक्सिंग होणार, म्हणून मग तो म्हणाला की ठीक आहे, आपण आता पहिलंच करतोय ना, पहिलं गाणं गणपती बाप्पाचं, तर त्यामुळे आपण त्याचं प्रोग्रामिंग करूया. पण मला स्वतःला लाईव्ह इन्स्ट्रुमेंट्सच जास्त आवडतात प्रोग्रामिंग पेक्षा, कारण त्याचा एक फील वेगळा येतो. पण ह्याच्यामध्ये सितार त्याने अतिशय अप्रतिम प्रोग्राम केली आहे. म्हणजे रत्नागिरी सारख्या ठिकाणी राहून त्याने तो जो काही त्याच्याकडे जी टोन बँक आहे त्याच्यानुसार त्याने त्या सितारवर काम करायचा प्रयत्न केलाय आणि ते छान झालं आणि ती सगळी भट्टी जमून आली. मुग्धा आणि मी ते गायलोय आणि त्याच्यामध्ये अजून काय म्हणूया 4 चांद लागले असं म्हणतो ते, म्हणजे गणपतीपुळ्याच्या मंदिरामध्ये त्याचं शूट झालंय. म्हणजे डायरेक्ट बाप्पाकडनं पण या गाण्याला परमिशन मिळाली असं, आणि त्यामुळे ते छान सगळं जुळून आलं. सिनेमॅटोग्राफी पण रत्नागिरीतल्याच टीमने केली आहे आणि खूप छान, म्हणजे आम्हाला त्या पूर्ण प्रोजेक्टचा खूप छान आनंद मिळाला आणि ते इव्हन सगळीकडे त्याचं म्हणजे व्हायरल पण झालं खूप गाणं. मुग्धा, प्रथमेशच्या संगीतात गाणं आणि त्याच्या संगीताचा तो एक वेगळा त्याचा जो एक दर्जा किंवा त्याचा एक विचार त्याच्या मागचा, हा सगळा तुला कसा जाणवला? ह्याच्या आधी म्हणजे आपण त्या गाण्याबद्दल नंतर बोलणार आहोत, पण प्रथमेशनी कंपोज केलेलं गाणं मी एकदा सोलो गायले होते. अच्छा. त्यामुळे त्यांनी कंपोज केलेलं माझं खरं तर पहिलं गाणं होतं जे मी गायले आणि आमचं हे पहिलं डुएट आहे. म्हणजे त्यांनी कंपोज केलेलं आणि आम्ही दोघांनी गायलेलं हे आमचं पहिलं डुएट आहे. त्यामुळे एकतर रेकॉर्डिंग जसं तो म्हणाला की सगळी रत्नागिरीची टीम होती आणि कोकण आणि तो सगळा एरिया, त्यामुळे खूप मजा आली रेकॉर्डिंग करताना. निसर्ग संपन्न अगदी 100%. आणि
आपण असं बरेचदा म्हणतो बघ की आपण एखादी गोष्ट खूप वेळ देऊन करतो तेव्हा त्याचा आनंद मिळतोच, पण घाईघाईत जेव्हा एखादी गोष्ट करतो ना त्याचा जास्त आनंद मिळतो किंवा त्याची जास्त मजा येते किंवा एक डेडलाईन असते आणि एवढ्या वेळात हे काम संपवायचंच आहे, त्याची जी मजा असते ना ती आम्ही खूप केली या प्रोजेक्टला. कारण अगदी एका दिवसात अख्खं गाणं वोकल रेकॉर्ड केलं, एका अख्ख्या दिवसात शूट पूर्ण केलं आणि असं खूप कमी कालावधीमध्ये हे सगळं गाणं आम्ही केलं. त्यामुळे खरंच मजा आली आणि प्रथमेशने अप्रतिम कंपोज केलंय. म्हणजे जसं तो म्हणाला की त्याला एक सुदिंग एक छान शांत गाणं करायचं होतं, तसंच ते मी ऐकल्यावर मला वाटलं होतं. आणि खरंच आता ऐकताना आम्ही छान असं डोळे मिटून इतकं सुंदर वातावरण म्हणतात तसं झालं. पण तू आता जसं म्हणालीस की पहिलं गाणं त्याचं त्याने संगीत दिलेलं आणि तू गायलेलं, ते कोणतं होतं मग? ते कंठी राहो नाम म्हणून एक अभंग आहे जो त्यांनी कंपोज केला आणि त्याच्या आपण म्हणतो ना की एखादं गाणं आपण रसिकांसमोर आणतो स्वतः कंपोज केलेलं, तर खूप मोठ्या स्केलवरती जे गाणं आम्ही रसिकांसमोर घेऊन आलं ते माझ्या मते ते पहिलं गाणं होतं त्या मनाने. त्या गाण्याचा एक किस्सा आहे. म्हणजे ते जे पद आहे कंठी राहो नाम हाची माझा नेम, हा माझा नवस हाची माझा नेम, तर ते गोंदवलेकर महाराजांचं आवडतं पद आहे. अरे वा. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं अतिशय जवळचं ते पद आहे. जेव्हा माझी सेवा तिकडे गोंदवल्यामध्ये होती तर तेव्हा माझी एक वहिनी तिथे सेवेला असते, तर ती मला अचानक जस्ट कार्यक्रम आता सुरू होणार आणि एक अर्धा पाऊण तास आधी येऊन म्हणाली की प्रथमेश हे पद महाराजांचं आवडीचं पद आहे, आम्ही आमच्या चालीत गातो, तुला जर जमलं तर तू हे गा. इतका आहे त्यावेळी अगदीच एक पाऊण तास तासभर आधी मी विचार केला की ही महाराजांचीच आज्ञा आहे, तर मग आपण हे करूया, आपण असं काय करता येते का. मग त्यावेळी जस्ट आमचं एक प्रॅक्टिस चालू होती आणि तेव्हा डोक्यात साधारण मारुबिहाग रागाची शेड डोक्यात चालू होती, असंच काहीतरी एखादी बंदिश चालू होती किंवा असं, आणि मग त्यावरून ते सुचलं आणि मग मी तिथल्या तिथे ते एक कच्चं कंपोज केलं की आज इथे सेवेला गाणं महत्वाचं आहे, आज त्याचा मुहूर्त होणं महत्वाचं आहे, नंतर आपण त्याच्यामध्ये ते पक्क करू शकतो. तर मग तसं ते कंपोज झालंय. मग एक अर्धा पाऊण तास आधी जस्ट आउटलाईन केली आहे आणि महाराजांच्या समोर सभामंडपात बसून ते मी गायलोय आणि मग नंतर मला असं वाटलं की आपण ते मुग्धाच्या आवाजात करून घेऊ शकतो, रेकॉर्ड करू शकतो आणि मग त्याला पारंपरिक पद्धतीनेच हे केलंय. म्हणजे ऑर्गन वाजलाय त्याच्यामध्ये, तबला, पखवाज आणि ऑर्गन अशा गोष्टी त्याच्यामध्ये झालेल्या आहेत. तर मला अजून एक फक्त मी थोडं इंटरप्ट करते, मला असं वाटतं की हे भजन म्हणू शकतो आपण किंवा भजनी ठेका जनरली अशा सगळ्या रचनांना आपण त्याची साथ घेतो असं म्हणू शकतो. पण ह्या गाण्यातलं एक विशेष असं आहे की अभिषेकी बुवांचं एक रचना आहे सुखाचे ते सुख, तर त्या रचनेमध्ये पेंढारकरी ठेका भजनी ठेक्याचाच एक वेगळा पॅटर्न, वजन थोडं वेगळं असलेला, तर त्या गाण्यामध्ये तो ठेका बुवांनी त्याचा वापर केला आणि प्रथमेशनी या गाण्यामध्ये त्या ठेक्याचा वापर केला. म्हणजे आणि हे मला खूप वेगळं वाटलं कारण जनरली आम्हाला दाखवता आलं तर म्हणजे सुखाचे सुख आणि त्याला नंतर मग कंठी राम असं काही करता आलं तर फार छान ऐकवेल. कारण तर या गाण्याचं कॉम्पोजिशनच म्हणजे कंपोज झालं तेच असं झालं की मला असं वाटलं की ह्याला पेंढारकरी ठेका छान चपखल बसू शकतो. म्हणजे आता पेंढारकरी म्हणताना आम्हाला माहिती म्हणून पेंढारकरी हा शब्द, त्याला काही वेगळा म्हणजे शब्दही असू शकतो, पण त्यामुळे म्हटलं भजनी ठेवण्यापेक्षा आपण पेंढारकरी ठेकायला लावूया आणि तो एकदम छान बसला. मी सौरभ इथे आपल्या इथे आहे तर सौरभला मी रिक्वेस्ट करेन की आधी भजनी ठेका वाजून दाखव आणि मग पेंढारकरी वाजून दाखव, म्हणजे आपल्याला फरक कळेल त्यातला. बरोबर आहे. साधारणपणे सगळ्या भक्तिगीतांना आपण अभंगांना हा भजनी आणि ह्याचं मात्रा सेम, फक्त एक पॅटर्न वेगळा असा पेंढारकरी ठेका. सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, कुंडलिका पाठी उभे ठाके, सुखाचे ते सुख कंठी राहो नाम, हा माझा नवस कंठी राहो नाम, हा माझा नवस
कंठी राहो नाम, कंठी राहो नाम. वा, हे किती वेगळी रचना झाली. म्हणजे की एक ठेका बदलल्यामुळे पुन्हा त्या रचनेमध्ये सुद्धा किती बदल झाला. पण मुग्धा, जसं प्रथमेशने संगीत दिलं तसं तू सुद्धा संगीत देतेस आणि तुझ्या संगीतातल्या अनेक रचना आम्ही ऐकलेल्या आहेत यूट्यूबवर. मला वाटतं आपल्या प्रेक्षकांना सांगायला हरकत नाही की यूट्यूबला आपण जर दोघांच्याही यूट्यूब चॅनलला जर गेलो तर अतिशय उत्तम सुंदर अशी झालेली गाणी आपल्याला ऐकायला मिळतील. पण मग मुग्धा, तुला संगीत द्यावं असं कधी वाटलं आणि तुझी पहिली रचना कोणती? ह्या सगळ्याची सुरुवात लॉकडाऊनमध्ये झाली. कारण त्याच्या आधीच आपण सगळेच जण आपापल्या कामांमध्ये व्यस्त असतो, असं काही वेगळं करून बघायला वेळ मिळत नाही फारसा. तर लॉकडाऊनमध्ये आपण सगळे घरी होतो आणि त्याच्यामुळे थोडासा वेळ मिळाला की आता काय करू शकतो आपण आणखीन नवीन, म्हणजे रियाज नेहमीचं रुटीन सोडून आणखी काय करू शकतो. तर असं वाटलं की त्याच्या आधी कंठी राहो नाम आमचं लॉकडाऊनच्या आधीच रिलीज झालं होतं. त्यामुळे प्रथमेशचं कंपोज करण्याच्या दृष्टीने सुरुवात झाली होती, पण मी तसा विचार केला नव्हता. म्हटलं आपण करून बघूया काहीतरी. तर मग त्या निमित्ताने सुरुवात झाली आणि आता तरी पुढे ही एक रचना मी संगीतबद्ध करण्याचा प्रयत्न केला. आणि तेव्हा माझ्याकडे काहीच सेटअप नव्हता. म्हणजे अलिबागला म्हणतो ना आपण की एक रेकॉर्ड करण्यासाठी जी साधनं बेसिक घरी असावी लागतात ती सुद्धा नव्हती. मला आठवतं की माझ्याकडे फोनचे जे आपले इयरफोन्स असतात ना, त्याच्या माईक वरती मी ह्याचं वोकल रेकॉर्ड केलंय. आणि ते ती फाईल मी राजन किल्लेकर ज्यांनी प्रभो विघ्नहर्ता अरेंज केलंय त्याच्याकडे पाठवली. आणि मग म्हणजे आता बघ ना, आता जेव्हा आपण त्या सगळ्या सिस्टीम वरती जेव्हा रेकॉर्ड करतो तेव्हा आपल्याला रिटेकचा स्कोप असतो की जेवढा पार्ट रेकॉर्ड झालाय तो सोडून आपण पुढचा पार्ट रेकॉर्ड करू शकतो. पण इयरफोन्सच्या त्या छोट्याशा माईक वरती अखंडच गाणं गायला हवं, म्हणजे ते वन टेकच झालं पाहिजे. सो हे एक आव्हान होतंच तुझ्यासमोर. एकतर मुळात नॉईज कॅन्सलेशन हा जो प्रकार असतो तो त्या एवढ्याशा माईकला नसणार. त्यामुळे अलिबागला मी गावी होते, तिथे पक्ष्यांचे आवाज आणि असं सगळं भरपूर काय काही त्याच्यात होतं. त्यामुळे ते सगळं मॅनेज करून वन टेक गायचं आणि ते राजन दादाला पाठवायचं आणि फक्त ते अरेंज करणार. सो हे सगळं म्हणजे पहिल्या वेळी सगळेच टास्क होते असं म्हणतो. आणि मग ती सुरुवात झाली आणि या गाण्यासाठी तबला प्रथमेशनी वाजवलाय. अच्छा. सो सगळं घरी घरी असं सगळं केलं झालेलं, अशी ती सुरुवात झाली. वा, पण मग ती पहिली रचना जी झाली ती ऐकायला आवडेल मला. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, आता तरी पुढे हाची उपदेश. तुका म्हणे हित होय तो व्यापार, तुका म्हणे हित होय तो व्यापार, तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा काय भार शिकवावे, करा काय भार शिकवावे, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू
हाची उपदेश हाची उपदेश हाची उपदेश. वा. पण मग रचना बांधताना गाताना सोपं असतं कदाचित, पण मग ते बांधणं आणि नंतर गाणं ह्याच्यात तुला स्वतःला काय फरक जाणवला किंवा आव्हानं काय हो, वाटली? आव्हान तर नक्की होतं, कारण एकतर पहिलं कंपोजिशन असतं आपला आणि आपलं तुकाराम पूर्ण- महाराजांची रचना. हो, आणि अगदी म्हणजे कोरी पाटी असते असं हो. म्हणू शकतो आपण. काहीच बरोबर. एक असा पॉइंट येतो ना की काही सुचतच नसतं, म्हणजे वाट बघायची हा आता काहीतरी सुचेल, किंवा एखादा राग आपला, म्हणजे जसं प्रथमेश म्हणाला की आपल्या आवडत्या रागाचं आपण जर एखादं गाणं संगीतबद्ध केलं तर ते आपण त्याचा आनंद घेतो आणि मग तो रसिकांपर्यंत पोहोचतो. तर तसं काहीतरी, म्हणजे राग तर आवडतोय चंद्रकंस, पण एखादं गाणं त्याच्यातून बनण्याच्या दृष्टीने त्याचा विचार आपण कधी केलेला नसतो. म्हणजे तो राग स्वतंत्र मांडणी म्हणून केलेला असतो, पण गाणं कंपोज करताना, गाणं संगीतबद्ध करताना त्या रागाचा विचार कसा करू शकतो हे बेसिकली पहिलं गाणं असताना काही माहिती नसतं. बरोबर. त्यामुळे तो एक बेसिक त्याच्यासाठी थोडासा वेळ गेला. पण म्हणजे मुखडा सुचल्यानंतर, म्हणजे मुखड्यासाठीची चाल सुचल्यानंतर मग पुढच्या अंतर्यांच्या चाली सुचत गेल्या, म्हणजे एक बेस थोडा पक्का झाल्यानंतर मग सुचत गेलं. बरोबर. गोष्टी गाण्यांच्या. मग आतापर्यंत बरेचदा असं झालंय की आपण अनेक संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली गाणी गातो, पण जेव्हा आपणच संगीतबद्ध केलेलं गाणं जेव्हा आपण गातो तेव्हा त्याचा फार आनंद होतो. कारण शास्त्रीय संगीतामध्ये म्हणजे बंदिश झाली की बाकी सगळं आपणच करत असतो. बरोबर. म्हणजे आलापी म्हण किंवा ताना म्हण, ह्या सगळं म्हणजे आपल्याला सुचतं तेच आपण लोकांपर्यंत मांडत असतो. रागाचं सौंदर्य मांडायचं असतं करेक्ट. तुम्हाला. पण त्याला ना असं वेळेचं बंधन नसतं किंवा एखाद्या फ्रेजचं बंधन नसतं. बऱ्यापैकी जास्त फ्रेज मिळतात किंवा बऱ्यापैकी जास्त वेळ मिळतो, पण हे कसं होतं की 4 मिनिटांमध्ये आपल्याला काय म्हणायचंय ते मांडायचंय, आणि दॅट टू आपलंच कंपोजिशन. त्यामुळे मजा पण आली आणि थोडं अवघडही गेलं कंपोज करण्याच्या दृष्टीने. पण मग प्रथमेशचा काही गायडन्स मिळाला की हो, म्हणजे मी त्याला मुखडा झाल्यावर पाठवला होता, मुखडा कंपोज झाल्यावर मग त्याला आवडला तो, आणि त्याचा मला आनंद झाला की अरे हा चला काहीतरी छान होतंय, जमलंय. हा, आणि मग मी जसं जसं कंपोज केलं तसं पाठवत गेले त्याला, त्यामुळे त्याच्यात त्याचेही थोडेसे इनपुट्स त्याने दिले. त्यामुळे बरोबर. पण नंतर तू अशा अनेक रचना, म्हणजे संत ज्ञानेश्वरांची रचना सुद्धा आहे किंवा काही इतर आध्यात्मिक गुरूंनी लिहिलेलं पारंपरिक काही रचना, असं तुम्ही दोघांनी खूप छान सुंदर कंपोज केलंय. मला असं वाटतं की आजच्या गप्पांची सुरुवात तुमच्या संगीतकार असण्यापासून झालेली आहे. म्हणजे नुसते गायक नाही राहिलात तुम्ही, तर संगीत असणं आणि संगीतातनं त्या सगळ्या रचना पोहोचवणं, ते शब्द पोहोचवणं, हा एक वेगळा विषय खरं तर आपल्या सगळ्यांच्याच मनात आला. पण तुम्ही दोघं आहात म्हणजे सारेगमपच्या गप्पा नाही झाल्या तर ते कसं होईल बरं? तर प्रथमेश तू सांग की सारेगमपचा सगळा तो अनुभव आणि त्या वेळेला असं एखादं गाणं की ज्या गाण्याने तुला एक मार्क ज्याला म्हणतात की अरे नाही, प्रथमेश आणि सारेगमप म्हणजे ते गाणं झालंच पाहिजे, असं कुठे झालं आणि काय अनुभव होता तो सगळा? खरं तर सारेगमप ही स्पर्धा जी होती ती आमच्यासाठी एक म्हणजे आयुष्यामध्ये आपल्याला खूप जास्त अनुभव, खूप वेगवेगळ्या पद्धतीची माणसं तिथे भेटणं, त्यांच्याबरोबरचा सहवास, तिथे आपला वावर कसा असला पाहिजे, ही अशी अमूल्य गोष्टी शिकवणारं एक प्रवास होता असं मला वाटतं. आणि म्हणजे मी एका वाक्यात सांगायचं झालं तर सारेगमप हे काय होतं, असं गमती जमतीत बोलताना मी म्हणतो की 2008 साली मे महिन्यात मी माझ्या मित्रांबरोबर माझ्या गावाला कोकणात क्रिकेट खेळत होतो, पण 2009 साली मे महिन्यात मी स्वित्झर्लंडला होतो. हा, म्हणजे एका वर्षात, म्हणजे दोन्ही गोष्टी चांगल्याच आहेत अर्थात, पण एका वर्षातला हा चेंज होता. आणि स्वित्झर्लंडला म्हणजे प्रथमेश लघाटे म्हणून गेलो होतो. म्हणजे हे ही ओळख आहे ना, ती या एका वर्षाच्या प्रवासामध्ये मिळाली. बरोबर. आणि अशी भरपूर गाणी आहेत. मी म्हटलं तसं की अनुभव ह्याच्यामध्ये खूप आले. त्यानंतर आपल्या व्यक्तिमत्वाचा पण विकास होत जातो अशा गोष्टींमुळे. तर तेव्हा इतकं प्रेशर होतं का? म्हणजे मी लहान असताना ना कदाचित एवढं नव्हतं की होतं, मला माहित नाही, पण आता जे रियालिटी शो मध्ये लहान मुलं सहभागी होतात त्यांच्यावर पालकांचंही प्रचंड प्रेशर आहे आणि मुलांच्या मनातही आहे. बरोबर, ते होतं. मी तुला खरं सांगू, आमच्या घराकडनं, आता आम्ही जे सगळे फायनलिस्ट होतो त्या कोणाच्याही घरच्यांकडनं आमच्यावर कसलंही प्रेशर नव्हतं. कारण
प्रत्येक एलिमिनेशन राऊंड आला की त्या एपिसोडला आम्ही जिथे राहत होतो हॉटेलवर तिथे आम्ही बॅग पॅक करून शूटला जायचो. रोहितने सेम हेच सांगितलं. हे खरं होतं कारण मी आणि रोहित तर रूम पार्टनर होतो. त्यामुळे आम्ही हे सगळं असं ठरवलेलं होतं की ठीक आहे आज आपण एलिमिनेट होऊ शकतो, नो प्रॉब्लेम, बॅग पॅक करायची आणि शूटला जायचं. म्हणजे आम्ही एलिमिनेट होणार याचीच तयारी केलेली असायची प्रत्येकाने. आणि म्हणजे प्रत्येकाचं असं असं हो, पॉझिटिव्ह आपण कायम विचार करतच असतो आणि तो करावाच अर्थातच. पण एक वर्स्ट कंडिशन आम्ही नेहमी आमच्या बरोबर घेऊन जायचो की ठीक आहे काय होईल, आपण एलिमिनेट होऊ, ह्याच्या पलीकडे काही होणार नाही, आपलं गाणं तर थांबणार नाही. पण ह्याच्यामुळे काय झालं, योग्य वेळी खरं तर तुमच्या मनात तो योग्य विचार घातला गेला. कारण जर तुम्हाला निराशा आली असती तर त्याचा त्रास जास्त झाला असता. आणि त्याच्यामुळे परफॉर्मन्स पण सुधारला ना. म्हणजे आज आपण प्रत्येक परफॉर्मन्स शेवटचा एक्झॅक्टली प्रत्येक परफॉर्मन्स शेवटचा आहे आणि आपण तो 100 नाही 1,00,000% द्यायचा आहे. हे असल्यामुळे ना त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होत राहिली सारखी. आणि त्यामुळे काही गाणी गाजली, काही अजूनही लोक गायला सांगतात कॉन्सर्ट्स मधनं. अशी तू म्हटलीस तसं भरपूर अविस्मरणीय गाणी आहेत किंवा प्रसंग आहेत. पण त्यातला एकच सांगायचं झाला तर असं सांगता येणार नाही. पण तरी सुद्धा जास्तीत जास्त आवडता किंवा जवळचा असा प्रसंग म्हणजे आमच्या सारेगमपच्या शेड्यूलला पंडित हृदयनाथ मंगेशकरजी जज म्हणून आले होते, गेस्ट जज म्हणून. हा, तर खरं आम्हाला आधी सांगितलं जायचं नाही की कोण जज आहेत, कारण ते त्यांचं नाव कळलं तर उगाच प्रेशर घेऊन आमच्या परफॉर्मन्सवर परिणाम नको व्हायला. हे मात्र त्यांनी सगळ्या टीमने पाळलेलं होतं. आणि त्याचप्रमाणे झालं की आम्ही सगळे आमचं प्रिपेअर छान करून आलो होतो. आणि जेव्हा स्टेजवर आलो तेव्हा बघितलं तर समोर पंडितजी बसले. आणि तेव्हा जरा थोडंसं घाबरायला झालं होतं. पण ठरलेलं होतं की काय होईल, आज आपण आउट होऊ, एलिमिनेट होऊ, याच्या पलीकडे काही होणार नाही, आपलं जे 100% असेल ते आपण द्यायचं. आणि त्याप्रमाणे अतिशय कठीण अशी रचना खळे काकांनी संगीतबद्ध केलेली. म्हणजे खळे काकांचं नाव आलं कीच आपण समजतो की कठीण आलंच त्या अनुषंगाने. आणि संत नामदेव महाराजांनी लिहिलेली आहे आणि गायले पंडित सुरेश वाडकरांनी. म्हणजे असं सगळं छान कॉम्बिनेशन, काळदेहासी, येस, आणि असं छान कॉम्बिनेशन असलेलं गाणं मला मिळालं. आणि ते सुद्धा पंडितजींच्या समोर गायची एक संधी मिळाली. तबल्याला सुद्धा थोडं लईला खेळणारं गाणं आहे ते. तर ते गायची संधी मिळाली मला आणि ते त्यांना खूप आवडलं आणि त्यांनी खूप कौतुक केलं. आणि ना तेव्हापासून म्हणजे मॅक्सिमम आमच्या शेड्यूलला मार्क म्हणजे टॉप मार्क्स आपण म्हणतो ते नी पर्यंत होते, सा रे ग म प ध नी. तर त्यावेळी त्यांनी अनाऊन्स केलं की ह्याला तुम्ही नी पर्यंत नाही, सा रे ग म प ध नी सा रे ग वरचा ग द्या, असं त्यांनी सांगितलं. वरचा सा नाही, वरचा ग. येस. तर त्या म्हणजे ही खूप माझ्यासाठी अविस्मरणीय गोष्ट आहे. कारण एकतर त्यांच्याकडनं फार कौतुक केलं जात नाही. म्हणजे तो एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर त्यांच्या शिष्या पद्मजाताई, त्यांचा मला फोन आला की एक 12-15 वर्षांपूर्वी माझं त्यांनी सॉरी 12-15 वर्षांची असताना त्यांनी माझं कौतुक केलं होतं. त्यानंतर माझ्या या कारकिर्दीमध्ये मी त्यांनी कोणाचं कौतुक केलेलं ऐकलं नाहीये, ते डायरेक्ट तुझं केलंय, तर तू खूप भाग्यवान आहेस, तुझी स्पर्धा खऱ्या अर्थाने इथे संपली, असं त्यांचं एक म्हणणं होतं. आणि मला खरंच खूप आनंद झाला. तर ती एक रचना मी झलक आजही आवडेल. आणि त्याच्यामध्ये अजून सांगायचं उद्देश म्हणजे सुरेशजींचा जेवढे महान गायक आहेत तेवढे मनाने पण खूप महान आहेत. कारण झाकीरबाईंबरोबर खूप त्यांचे कार्यक्रम एकत्र होतात. प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून ते सांगतात की मी आता ही जी रचना गातोय ती माझ्यापेक्षा प्रथमेश लघाटेने जास्त लोकप्रिय केली आहे. हो, आणि त्यावेळी त्या कार्यक्रमाचे ऑडिओ सुद्धा लोकांनी मला पाठवले. माझ्या फॅन्स जे सुरेशजींच्या गाण्यामध्ये गाणं ऐकायला माझे फॅन्स काही होते गेलेले, तर त्यांनी अरे प्रथमेश आज तुझं नाव घेतलं सुरेशजींनी. आणि असं खूप ठिकाणी खूप वेळा झालं. म्हणजे मी जेव्हा भेटलो त्यांना खरंच म्हणजे आभार मानले की तुमच्याकडनं असं माझं नाव येणं ही खूप, आणि ते सुद्धा झाकीरबाईंच्या समोर, ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. जाहीरपणे असं एखाद्या लहान मुलाचं नाव आपल्यापेक्षा हे घेणं खरंच मोठेपण आहे कलाकार. खरंय. तर त्यामुळे सर्वार्थाने ही रचना माझ्या अगदी जवळची आहे, तर ती मी सादर करतो. नक्कीच. आणि कलाकार म्हणून तुलाही शिकायला मिळालं. येस, नक्कीच. जसं सुरेशजींनी मोठं असूनही तुझं कौतुक केलं, तसं उद्या तुलाही कोणाचं कौतुक करायचंय. नक्की नक्की नक्की. येस. ऐकूया, आवडेल ऐकायला.
काळ देहासी आला खाऊ काळ देहासी आला खाऊ आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे नाचू गाऊ काळ देहासी आला खाऊ काळ देहासी आला खाऊ टाळ मृदुंग दक्षिणेकडे टाळ मृदुंग दक्षिणेकडे माझे गाणे पश्चिमेकडे माझे गाणे पश्चिमेकडे काळ देहासी आला खाऊ काळ देहासी आला खाऊ काळ देहासी आला खाऊ आला खाऊ आला खाऊ. वा, म्हणजे सुरेशजींनी जे म्हटलंय ते आज आम्हाला प्रत्यक्षात ऐकायला मिळालं. म्हणजे एरवी आम्ही टीव्हीच्या पडद्यावरनं तुला पाहिलं होतं हे गाणं म्हणताना आणि त्या वयात आता पुन्हा फरक पडलाय. त्यामुळे अधिक मला वाटतं गाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा अधिक मोठा झालाय. त्यामुळे ही बदल आहे. पण खूप छान ते सगळे दिवस आज पुन्हा एकदा आठवले. पण मला वाटतं मुग्धा त्याच एपिसोडमध्ये तुझ्याही एका गाण्याला हृदयनाथजींनी खूप कौतुक केलं होतं. आणि काय होती ती आठवण, काय घडलं होतं तेव्हा? खरं तर ना म्हणजे माझं वय खूप लहान होतं. म्हणजे लता दिदी, हृदयनाथजी ह्या सगळ्यांना मी बाबांकडनं फक्त ऐकलं होतं. म्हणजे आपण खूप लहान असतो ते आपल्याला फार कळत नाही बघ की आपण किती मोठ्या माणसांना भेटतोय, किती मोठ्या माणसांचा सहवास आपल्याला मिळतोय हे कळतच नसतं. अज्ञानात सुख तसं झालं माझं. म्हणजे ह्या बाकीच्या सगळ्यांना भीती तरी वाटली कारण मला माहिती होतं की हे किती दिग्गज आहे. मला माहितीच नव्हतं. म्हणजे ज्या लेवलवर ह्यांना माहिती होतं की खूप मोठं काहीतरी घडतंय तसं मला माहित नव्हतं. त्यामुळे मी अगदी एकदम नॉर्मल बसलेली होते आणि मी विसरू नको श्रीरामा मला गायले होते. बरं. तर तेव्हा मी गायल्यानंतर पंडितजींनी खूप छान कॉम्प्लिमेंट मला दिली. म्हणजे मला ते म्हणाले की तू खूप लहान आहेस, तुझ्या एवढी दीदी होती तेव्हा ती सुद्धा तुझ्यासारखीच गायची. आणि मग हे मला कळलं की बापरे ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. बरोबर. कारण माझ्या एवढ्या दीदी होत्या तेव्हा त्या माझ्यासारख्या गायच्या किंवा तू तिच्यासारखी गातीयस हे त्यांच्याच भावाकडनं मला ऐकायला मिळणं ही फार मोठी कॉम्प्लिमेंट होती. आणि म्हणजे जसं प्रथमेश म्हणाला की सगळंच लक्षात राहण्यासारखं आहे पण त्याच्यातलं पण असं एक निवडायचं झालं तर मला वाटतं की ही त्यांची प्रतिक्रिया मला लक्षात राहण्यासारखी आहे. पण मग ते गाणं बसवताना सुद्धा काही वेगळे एफर्ट घ्यावे लागले का? कसं म्हणजे ते गाणी बसवताना सुद्धा तुम्ही कशी तयारी कराल? म्हणजे खूप अवघड गाणं आहे ते खरं तर. म्हणजे आणि अंतर्याचे ज्या ओळी आहेत त्या फार गायला अवघड आहेत. म्हणजे त्या मुळात समजायला अवघड आहेत मग त्या गायला अवघड आहेत. आणि म्हणजे मजा आली ते गाणं बसवताना खरं तर. पण म्हणजे थोडंसं आपण म्हणतो ना की एखादा पेपर आपल्याला अवघड जातो तसा तो पेपर होता की अरे अवघड गाणं आहे. बरोबर, अवघड पेपर होता पण तू सोपा करून तो लोकांसमोर आणलास. मला वाटतं आजही एक छोटीशी झलक आपल्याला नक्की ऐकायला आवडेल. विसरू नको श्रीरामा मला, विसरू नको श्रीरामा मला, मी तुझ्या पाऊली जीव वाहिला प्रिया विसरू
प्रिया विसरू नको, श्रीरामा मला विसरू नको. वा, आम्ही विसरणार नाही कधी तुझं हे गाणं. पण मुळात मला असं वाटतं की त्यावेळची तयारी म्हणजे प्रत्येक गाण्याची तयारी करताना तुम्हाला खूपच कष्ट पडत असतील खऱ्या अर्थाने. पण ती तयारी करत असताना सुद्धा मुग्धा असं कधी झालं का की म्हणजे साधारण स्पर्धेला गाणं तयार करताना एक कडवं तयार केलं जातं, ते म्हटलं जातं, तेवढ्यापुरती तयारी बऱ्याचदा होती. पण असं तुझं कधी झालं का की काहीतरी वेगळं समोर आव्हान आलं? म्हणजे मला आठवतं की अगदी स्पर्धेची सुरुवात होती, म्हणजे तेव्हा एक तर 50 स्पर्धक होते, त्यामुळे प्रत्येक स्पर्धकाचं शूटचा दिवस यायला खूप मध्ये मध्ये कालावधी मिळायचा. त्यामुळे जी गाणी मिळतील तीच बसवायची असायची, त्यामुळे त्याच्यासाठी व्यवस्थित कालावधी मिळायचा. त्यामुळे अगदी सुरुवातीची जी गाणी एक 15-20 गाणी असतील अख्ख्या शेड्यूल दरम्यान गायलेली, त्याच्यापैकी 15-20 गाणी बसवायला व्यवस्थित वेळ मिळाला होता. पण जसं जसं एलिमिनेशन होत गेलं तसं तसं स्पर्धक कमी राहायला लागले. मग शूटिंग लगेच व्हायला लागली की दर आठवड्याला शूट आहे आता, म्हणजे दर आठवड्याला 2 गाणी बसवायचे, थोडासाच वेळ आहे. मग असं व्हायला लागलं आणि मग त्याच्यात वेळ कमी पडायचा. त्यामुळे जेवढा अंतरा गायचा आहे तेवढाच अंतर आपण बसवूया का, असं तेव्हा केलं जायचं. पण मी म्हणाले तसं सुरुवातीला बऱ्यापैकी जास्त वेळ मिळाला, त्यामुळे सगळी गाणी आम्ही बसवत गेलो, सगळेच जण. आणि मला आठवतं की माझा शेड्यूल मधला दुसराच एपिसोड होता आणि तेव्हा मी चाफा बोलेना गायले होते. तेव्हा विजय घाटे पाहुणे परीक्षक म्हणून आले होते आणि अवधूत दादा आणि वैशालीताई दोघंही जनरल एक गाण्याबद्दल एक डिस्कशन सुरू होतं कमेंट्स झाल्यानंतर. तर तेव्हा मला वैशालीताईंनी विचारलं की ह्या गाण्याचा दुसरा अंतरा तुला माहिती आहे का? हा, कारण ही कविता होती, म्हणजे बरोबर आमच्या पिढीला ही कविता म्हणजे ही कविता पाठ्यपुस्तकात होती अभ्यासाला. तर वैशालीताईला त्या आठवणी आठवल्या की आम्हाला ही शाळेत होती कविता, तर ह्याचा दुसरा अंतरा तुला माहितीये का, तो पण छान आहे, तर तुला माहिती असेल तर तो गा. तर मला लकीली तेव्हा तो माहिती होता कारण तेव्हा बऱ्यापैकी मी म्हणाले तसं वेळ मिळायचा, त्यामुळे आम्ही अख्खी गाणी सगळी बसवायचो. त्यामुळे तो दुसरा अंतरा माझा तयार होता आणि मग मी तो गायले. तर त्याचं वैशालीताई आणि अवधूत दादाला खूप कौतुक वाटलं होतं की म्हणजे स्पर्धेसाठी फक्त एकाच अंतरा गायचा आहे म्हणून हिने एक अंतरा न बसवता पूर्ण गाणं तयार केलंय. सो ही एक तुमची तयारी हा, म्हणजे त्यांना खूप छान वाटलं होतं आणि ते त्यांनी सांगितलं होतं. बरोबर, स्पर्धक म्हणून ती तयारी असणं खूप महत्वाचं आहे. मला असं वाटतं ते दुसरं कडवं आज ऐकूया का? येस, डेफिनेटली. हे विश्वाचे आंगण आम्हा दिले आहे आंदण रे, हे विश्वाचे आंगण आम्हा दिले आहे आंदण, उणे करू आपण दोघे जण रे, उणे करू आपण दोघे जण रे, जन विषयाचे किडे, जन विषयाचे किडे यांची धाव बाह्याकडे, आपण करू शुद्ध रसपान रे, चाफा फुली आला फुलून तेजी दिशा गेल्या आटून, चाफा फुली आला फुलून तेजी दिशा गेल्या आटून, कोण मी चाफा कोठे दोघे जण रे, चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही केलं फुले ना, चाफा बोले ना. वा, म्हणजे खरं तर ते गाणं कळायचं, म्हणजे ती कविता कळायचं ही तुझं वय नव्हतं तेव्हा, पण ते आव्हान तू पेललंस. एक प्रकारे ती तयारी तुमची झाली, पाया मजबूत झाला आणि मला वाटतं पुढे सुद्धा हे तुम्हाला उपयोगी पडलं असेल. 100%. कारण तेव्हापासून एक ती सवय लागली की एक गाणं बसवायला घेतलं की ते अखंड बसवायचं. कारण आता कार्यक्रमांमध्ये सुद्धा असं होतं की 3-3, 4-4 अंतरांची जी मोठी गाणी असतात ती आपण वेळेच्या अभावी कधी कधी त्यातले 2च अंतरे कार्यक्रमात सादर करतो. पण मग जे त्यातले म्हणजे ते गाणं ज्या रसिकांचं लाडकं असतं त्यांची अशी इच्छा असते की हे गाणं ह्या गाण्याचा पुढचा अंतरा सुद्धा ऐकायचा आहे. कधी कधी वन्समोर येतो आणि मग तिसरा चौथा अंतरा गा अशी आपण किती कार्यक्रमात. तर मग तेव्हा पंचायत होऊ शकते. त्यामुळे तेव्हापासून एक ती सवय लागली की
पूर्ण अखंड गाणं बसवायचं. बरोबर. त्यामुळे तो एक त्याच्यातनं ही शिकवण मिळाली मिळाला कायमचा. पण मला वाटतं प्रथमेश तुलाही असे अनेक धडे मिळाले असतील. हो अर्थातच. कारण मुळात माझी गाण्याची सुरुवात भजन परंपरेने झाल्यामुळे भजन, अभंग, भक्तिगीत किंवा नाट्यगीत याची सवय होती. बरोबर. तिथे मी जिल्हास्तरीय स्पर्धांमधनं वगैरे मी भाग घेत होतो तेव्हा कोकणामध्ये. पण नंतर जेव्हा इकडे आल्यानंतर ऑडिशन, फायनल ऑडिशन राऊंड जो होता, 3 राऊंड पास करून पुढे आल्यानंतर तेव्हाच मला सांगण्यात आलं होतं की तू हे सगळं बाकी छान गातोयस, पण तुला इथे आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायला लागतील, ती बसवायची तयारी आहे का तुझी? म्हटलं हो आहे. म्हणजे आता आपल्याला त्याच्यामध्ये पडायचं तर 100% करायला पाहिजे. तर त्याचप्रमाणे पुढे तसंच झालं. वेगवेगळ्या थीमनुसार राऊंड्स येत गेले आणि त्यानुसार गाणी माझ्या जॉनरच्या पेक्षा वेगळी मला गावी लागली किंवा बसवावी लागली. पण हिंदी गाणी वगैरे पण बसवावी लागली? हो, हिंदी पण. कारण तुला हिंदीची सवयच नव्हती अजिबातच नाही, कारण भजन असल्यामुळे काही बाकी मराठी गाण्यांव्यतिरिक्त काही गायची सवय नव्हती. तर हिंदी गाणी त्या निमित्ताने गायची संधी मिळाली मी म्हणेन. आणि पहिलं मी गायलेलं हिंदी गाणं म्हणजे तुझसे नाराज नाही जिंदगी हैरान हूं. अरे वा. म्हणजे तो जो प्रसंग आहे त्या मूवी मधला, ते कळायचं वय पण नव्हतं. तर त्यामुळे एक टास्कच होता तो. त्यानंतर अजून एक हिंदी राऊंड होता. मला आठवत आहे की तेव्हा तर माझ्या डोक्याचा प्रेशर कुकर झाला होता. कारण आमचं कसं असायचं, टेक्निकल रिहर्सल ज्या दिवशी सकाळी असायची त्याच दिवशी दुपारपासून शूट सुरू व्हायचं. ओके. सेम डे दोन्ही गोष्टी असायच्या. आणि त्याच्या आधी 2 दिवस आमच्या बाकीच्या रिहर्सल्स व्हायच्या गाण्यांच्या. तर मोस्टली पण गाणं साधारण गाणं नाही मध्ये आता कसं असायचं, गुरुवारी शूट असायचं मोस्ट ऑफ द टाइम, गुरुवार किंवा शुक्रवार. आणि गुरुवारी शूट असेल तर मंगळवार बुधवार रिहर्सल. मग त्याच्या आधीचे 2 वार म्हणजे रविवार शनिवारी संध्याकाळी गाणी मिळायची, रविवार सोमवार प्रिपेअर करायला वेळ. पण मुग्धा मगाशी जसं म्हणाले तसं की 4-4, 5-5 किंवा 6-6 गाणी असायची, त्याच्यातून मग 2 किंवा 4 सिलेक्ट करायची असं. त्यामुळे सगळीच्या सगळी बसवायला लागायची. तर मंगळवारी जेव्हा रिहर्सल म्हणजे गाणी मिळाली शनिवारी संध्याकाळी, तेव्हा हिंदी राऊंड होता हिंदी गाण्यांचा. आणि पहिलं मला लागा चुनर में दाग दिलं गेलं. लागा चुनरी. आणि त्यावेळी मला म्हणजे मी ते जस्ट ऐकलं होतं कधीतरी, पण असं एवढं शिवधनुष्य आहे ते, तर ते मला गायला मिळेल किंवा गायला लागेल अशी कधी कल्पना नव्हती. ते मी प्रिपेअर केलं. मंगळवारच्या रिहर्सलला ते गाणं झालं. दुपारपर्यंत वेळ गेला. दुपारनंतर असं टीमला असं समजलं की हे टाइम स्लॉटमध्ये बसत नाही आहे, कारण वेळ पण सांभाळायला लागत होती ना. तर मग त्यानंतर मंगळवारी दुपारनंतर मला सांगितलं की हे गाणं आपलं होत नाहीये, तर आपण दुसरं गाणं घेऊया, जिंदगी मौत ना बन जाए. बरं. तो एक वेगळाच जॉनर आहे. तर ठीक आहे, मग ते मी प्रिपेअर करायला घेतलं. ते याच्या आधी कधी ऐकलेलं नव्हतं. तर प्रिपेअर केलं. बुधवारच्या सकाळच्या रिहर्सलला ते गाऊन दाखवलं. तिथे गेल्यावर असं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये पण टाइम स्लॉटमध्ये बसत नाहीये. कारण काय व्हायचं की ह्याच्यामध्ये टीमचा अर्थातच काही दोष नाही, ते मी गायल्याशिवाय माझ्या आवाजात कसं वाटतंय किंवा किती वेळ तो होतोय हे त्यांनाही कळत नव्हतं. तर ते झाल्यानंतर बुधवारच्या रिहर्सलला हे गाणं परत हे झालं. त्यानंतर तिसरं गाणं आलं. तिसरं गाणं होतं अलबेला सजना आयोरी. बरं. ऍटलीस्ट निदान ते ऐकलेलं होतं, कारण ती बंदिश मी शिकलो होतो ऐरव रागातली, त्यामुळे ते मला साधारण अंदाज होता. पण मी ते प्रिपेअर केलं. पण ऍक्च्युअल गाण्यामध्ये वेस्टर्न आणि क्लासिकल असं मिक्स केलंय, मिक्सचर आहे. सो ते दोन्ही मला एकट्यालाच गायचं होतं. तर ते मी प्रिपेअर केलं बुधवारी रात्रीपर्यंत. पण ते सुद्धा वेळेत बसेना. अरे काय. आणि गुरुवारी शूट आहे, सकाळी टेक्निकल रिहर्सल आहे, नंतर शूट आहे गुरुवारी. तर मला रात्री फायनली झनक झनक तोरी बाजे पाहिलिया मनाडेंनी गायलेलं ते गाणं मिळालं. मी आधी ऐकलंच नव्हतं ते गाणं, कारण हिंदीची कधी वेळच नाही आली. मग फायनली मी ते रात्री झोपताना 2 वेळा ऐकलं. आणि दुसऱ्या दिवशी टेक्निकल रिहर्सल हीच माझी पहिली आणि शेवटची रिहर्सल. आणि मी डायरेक्ट टेकला गायलो. पण निदान त्याला एक क्लासिकल बेस होता, थोडासा एक शास्त्रीय संगीताचा आधार तरी होता. हो, पण ते कसे शब्द पाठच पाहिजेत कंपल्सरी, कारण तेव्हा आम्ही काय नोटेशन स्टँड वगैरे घेत नव्हतो, ते आम्हाला अलाउड नव्हतं. आणि आमचे शब्द पाठ पण होत होते तेव्हा. तर त्यामुळे एवढं मोठं हे होतं त्याच्यावर तेव्हा लोड होता. आणि समोर तेव्हा शंकरजी होते
आई ग बाप त्यामुळे पण अर्थात शंकरजींनी ते खूप छान वातावरण तिथे तयार केलं होतं ऑलरेडी, त्यामुळे टेन्शन माझं कमी झालं. पण गाणं होईपर्यंत खूप टेन्शन मध्ये होतो, कारण अर्थातच आदल्या दिवशी जे गाणं आपल्याला माहितीच नाहीये ते आदल्या दिवशी रात्री आपल्याला मिळालंय आणि ते सादर करायचंय. शेवटी चौथं म्हटल्यानंतर ते प्रेशर असतं. आणि ह्याच्यामध्ये अजून एक पॉझिटिव्ह बाजू काय असेल तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी मगाशी म्हटलं तसं की त्या टीमचा काहीच दोष नाहीये, कारण त्यांना अंदाज येईपर्यंत वेळ जात होता. पण ह्याच्यामध्ये कुठेही आमच्या पॅरेंट्सनी टीमला ब्लेम केलं नाही की बाबा तुम्ही म्हणजे त्यांच्या मानसिकतेची वाट लागते मुलांच्या. बरोबर. त्याच्याकडे एक पॉझिटिव्ह अँगलनेच पाहिलं की तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आणि खरंच याचा असा फायदा होतो की जेव्हा आम्ही प्रवासात असतो, आज संध्याकाळी कार्यक्रम आहे अमुक अमुक ठिकाणी, कॉन्सर्टला चाललोय आणि त्या ऑर्गनायझरचा फोन आला की अरे आपल्या आजचे जे हे आहेत ऑर्गनायझर त्यांना हे गाणं ऐकायचं तुमच्याकडनं, तुमचं प्रिपेअर आहे का? नाहीये, काही वेळा नसतं. मग काय करायचं? मग ओके करतो. त्या प्रवासातच ते गाणं ऐकायचं. गेल्यानंतर म्युझिशियन्स बरोबर एक वरवर रिहर्सल करायची आणि ते गाणं डायरेक्ट ऑडियन्स समोर सादर करायचं. ही एक सवय लागली ना ती त्या प्रोसेसमुळे लागली असं मला वाटतं. त्याचा आम्हाला आज तगायत फायदा होतोय आणि होत राहणार आहे. आणि असंच अजून एक माझ्यासाठी शिवधनुष्य म्हणजे माझ्या जॉनर पेक्षा खूप वेगळं, ते म्हणजे परी म्हणू की सुंदरा. एक अरे बापरे एक म्हणजे प्रथमेश कडनं परी हा म्हणजे अवधूत दादाचं गाणं आहे ते, कंपोज त्याने केलंय आणि अवधूत दादा आणि स्वप्नील दादाने गायलंय. अतिशय अप्रतिम गायलंय, वेगळाच बाज आहे, म्हणजे वेस्टर्न आहे पूर्ण. आणि ते गाणं मला त्याच्यासमोरच गायचं होतं अवधूत दादासमोर. म्हणजे हे माझ्यासाठी काहीच्या काही एक टास्क होता. तर हा ते पूर्ण केलंच. पण हो पूर्ण केलं. पण परी म्हणू की सुंदरा हे कळायचं वयच नव्हतं तेव्हा, त्यामुळे अवधूत दादा म्हणाला. आणि ही परी भेटली पण नव्हती, नुसतीच भेटली होती. अवधूत दादाची कमेंट त्याच्यावर होती की गाणं तू अप्रतिम म्हणजे A to Z छान गायलास, पण आम्हाला ना निर्मळ परी म्हणू की सुंदर ऐकायला मिळालं. ते थोडस तुझ्या वयानुसार इम्प्रूव्ह होईल. सो तो एक माझ्यासाठीचा एक मोठा टास्क होता. वा, म्हणजे तुझ्याकडून परी म्हणू आणि ही परी तेव्हा नुकतीच भेटली होती. हो, पण नुसतीच भेटली होती. नुसतीच भेटली होती. तो एक टास्क होता आणि मी ती एक झलक सादर करतो. आता बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झालं असेल असं वाटतंय. आणि आता परी मधली सुंदरा सापडली पण आहे ना तुला. तिचे वळून पाहणे, मधाळ गोड बोलणे, कधी खट्याळ हसूनी हळूच जीभ चावणे. हो, तिचे वळून पाहणे, मधाळ गोड बोलणे, कधी खट्याळ हसूनी हळूच जीभ चावणे. मोकळा करून मीच हे कधीच दिल तिच्या हवाली, तिची अदा करी फिदा. ही मेनका, ही मेनका, ही मेनका, कुणी जणू निघाली परी म्हणू की सुंदरा. तिची तऱ्हा असे जरा निराळी, तिची अदा करी फिदा. ही मेनका, ही मेनका, ही मेनका, कुणी जणू निघाली. क्या बात आहे. वा, म्हणजे प्रथमेश आज तेव्हाचं तुझं ते गाणं आणि आत्ताचं हेच गाणं खूप फरक नक्कीच आहे, कारण समजून आहे. आणि मी म्हटलं तसं आता परी सापडली आहे, त्याच्यामुळे आता तिच्या म्हणजे काय दिल गेला वगैरे, हवा दिल गेला वगैरे वगैरे जे काही आहे ते सगळं झालेलं आहे आता. त्यामुळे आम्ही पण आता वाट बघतोय आतुरतेने की कधी एकदा आता तुमचं लग्न होत आहे. मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टीही आम्हाला बोलायचे आहेत. तुमचे सूर कसे जुळले हे सुद्धा जाणून घ्यायचे. आणि हे सूर जुळत असतानाच संगीतातले सूरही या दोघांनी हरवू दिले नाहीयेत, हे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे आजची मैफिल इथेच थांबवणार आहोत, पण पुन्हा पुढच्या भागात भेटूया. आणि मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे या दोघांशी पुढच्या गप्पा मारण्यासाठी पुन्हा भेटूया गोष्टी गाण्यांच्या या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. नमस्कार.